श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. शम्मीचं झाड हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बघा, तुमच्याकडं जर शम्मीचं झाड आहे का? जर तुमच्या बागेत, गॅलरीमध्ये, अंगणात कुठेही जर शम्मीचं वृक्ष असेल तर तुम्हाला भाग्यवानच म्हणावं लागेल. हो, कारण शम्मी वृक्ष असण्याचे फायदे काय, त्याचं धार्मिक महत्त्व काय असणार आहे, त्याचबरोबर शम्मीचं वृक्ष असल्यानं काय लाभ होतो, अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. तर धार्मिक ग्रंथानुसार रामायण आणि महाभारत दोन्हींमध्ये शम्मी वृक्षाचा उल्लेख आहे. रामायणात भगवान श्रीरामांनी लंका युद्धापूर्वी शम्मीच्या पूजा केली होती, तर अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी सुद्धा आपली शस्त्र एका कपड्यामध्ये गुंडाळून शम्मी वृक्षाच्या एका डोलीत ठेवली होती. म्हणजेच पुराण काळापासूनच शम्मी वृक्षाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून तर दसऱ्याच्या दिवशी लोक सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर जाऊन शम्मी वृक्षाचं दर्शन घेतात आणि त्याची प्रार्थना करतात. कारण शम्मी शमयते पापम असं संस्कृतमध्ये एक वचनसुद्धा आहे. शमीच्या झाडाचं महत्त्व इतकं आहे की गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये शम्मीची पानं वाहिली जातात आणि त्याचबरोबर दुर्गा मातेच्या पूजेतसुद्धा शम्मीच्या झाडाच्या पानांचा समावेश केला जातो. तर बघा, वास्तुशास्त्रानुसार सांगायचं तर घराभोवती शम्मी वृक्ष असल्यास घरात सकारात्मकता पसरते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरापासून दूर राहते. त्याचबरोबर घरात एखादा जर वास्तुदोष असेल तर तो देखील या शम्मी वृक्षाच्या लावगडीनं दूर होतो. घरातल्यांना मनशांतीचा अनुभव येतो. शांततापूर्ण वातावरणाची निर्मिती या वृक्षामुळे होते. त्यामुळे अर्थातच तणाव कमी होतो आणि घरातील हवेची गुणवत्ता वाढण्याससुद्धा खूप मदत होते. त्यामुळे बघा, घरातलं वातावरण हे निरोगी वातावरण निर्माण होतं. आणि त्याचबरोबर बघा, काही शम्मीचं झाड हे शनिग्रहाशी संबंधित आहे आणि शनी 7.5 किंवा शनीची जर महादशा किंवा कुंडलीतील शनिग्रहाची जर चालू असेल अशी स्थिती शम्मीच्या झाडांनी जर काही उपाय करायला सांगितले जातात. बघा, शम्मीच्या झाडाची अगदी रोज पूजा केल्यानं शनिदोषापासून मुक्ती मिळते. बघा, तुम्हाला जर शनिदोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक शनिवारी शनी महाराजांना शम्मीच्या झाडाचं पान अर्पण करावं. या उपायानं शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातल्या अडचणी अडथळे दूर होतात. त्याचबरोबर संध्याकाळी शम्मीच्या रोपाजवळ दिवा लावून त्याची पूजा केल्यानं आर्थिक स्थिती मजबूत होते. त्याचबरोबर 45 दिवस रोज संध्याकाळी शम्मीच्या रोपाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्यानं लग्नाविषयीच्या ज्या काही समस्या आहेत, अडथळे आहेत तर ते दूर होतात. जर कुणाच्या विवाहात अडथळे येत असतील तर हा उपाय ते करून बघू शकतात. त्याचबरोबर बघा, नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी सुद्धा शमी वृक्ष लावणं अत्यंत शुभ असतं. तर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी घरातून बाहेर जात असाल तर शमी वृक्षाचं दर्शन घेऊन बाहेर पडा. असंही सांगितलं जातं की असं केल्यानं तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात तुम्हाला यश मिळतं. परंतु घरात शम्मीचं रोप नक्की कुठे आणि कधी कसं लावावं? तर बघा, तुम्हाला जर शम्मीचं रोप लावायचं असेल तर ते तुम्ही विजयादशमीला लावलेलं चांगलं किंवा एखाद्या शनिवारीसुद्धा लावू शकता. ही शुभ वनस्पती तुम्ही एका छोट्याशा मातीच्या कुंडीतही लावू शकता आणि मुख्य दरवाजाजवळही ठेवू शकता. फक्त हे रोप लावल्यानंतर ते सुकणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायची आहे. शम्मीच्या झाडाची पूजा कशी करावी? घरात लावलेल्या शम्मीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी दिवा लावावा. भगवान शंकरांना सुद्धा बघा, शम्मीचं पान अर्पण करणं शुभ मानलं जातं. रोज आंघोळ केल्यानंतर शम्मीच्या झाडाला पाणी अवश्य अर्पण करावं आणि पूजापाठामध्ये सुद्धा या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की कोणत्याही चांगल्या कामासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी या वनस्पतीचं दर्शन घेऊनच बाहेर पडावं. त्यामुळे सर्व प्रकारचे त्रास दूर होतात आणि कामही होतं.
त्याचबरोबर या झाडाची रोज पूजा केल्यानं सर्व प्रकारच्या वेदनाही नष्ट होतात. या वनस्पतीची पूजा केल्यानं आयुष्यात येणाऱ्या ज्या काही अडथळे आहेत, समस्या आहेत, ते दूर होऊन धनसंपत्ती वाढते. तसेच शनिदेव हे न्यायाधीश आहेत. कुंडलीमध्ये जर शनीच्या स्थितीचा आपल्यावर थेट प्रभाव पडतो, हा ग्रह एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ झाल्यास त्याला भाग्याची साथ मिळत नाही आणि त्यामुळे घरात अडचणींची सुरुवात होते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच शनिदोष दूर करण्यासाठी शमीच्या झाडाचे उपाय केल्यानं लाभ होतो असं देखील म्हटलं जातं. तर बघा, तुम्हाला जर शनिदोषाचा प्रभाव कमी करण्याची जर इच्छा असेल तर बघा, प्रत्येक शनिवारी शनीला शमीच्या झाडाची पानं अर्पण करावी. या उपायानं शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि अडचणी देखील दूर करतात असं म्हटलं जातं. बघा, ज्यांच्या दारात शमीवृक्ष असतो त्यांना कधीही वास्तुदोष होत नाही. घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचं झाड तुम्ही लावू शकता. कोणत्याही शुभ दिवशी हे झाड घरामध्ये लावावं आणि त्याची नियमितपणे पूजा करावी. या उपायानं शनिदोषातून नक्कीच मुक्ती मिळते. तर बघा, असं हे बहुगुणी शमीवृक्ष तुमच्या दारात आहे का आणि ते किती वर्षापासून आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.